रोग निवारणार्थ या सहस्रनामाने स्पर्श केलेल्या भस्माचे बाहेरून विलेपन चर्चन केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीशा होतात. हे अगस्त्यमुनी, घागरवर पाणी या सहस्रनामाने मंतरल्यास आणि ते मंतरलेले पाणी ग्रहबाधा झालेल्या माणसाच्या डोक्यावर ओतल्यास ते दुष्टग्रह त्या माणसाला लगेच सोडून जाते. ग्रह म्हणजे बालग्रह, पिशाच दुष्टग्रह आणि नवग्रह या सर्वांची बाधा यामध्ये येते. अमृतसागराच्या मध्यभागी बसलेल्या असे ललिता मातेचे ध्यान करून या सहस्रनामाचे पठण करून पोटात गेलेले विषसुद्धा पचवता येते. शरीरात ते एकरूपतेने समावू शकेल. सुधा सागरचे चक्र असेल तेथे अमृताचे सरोवर असते. सोपाधिक ब्रह्माच्या उपासकाचे निवासस्थान अपराजिता नामक नगर आहे. या नगरीत 2 अमृत कासार आहेत. तिसरे अमृताचे सरोवर शीर्षस्थानी ब्रह्मरंध्रात असते. या सहस्रनामाने मंतरलेले लोणी घेतल्यास वांजेस खात्रीने मुले होतात. वंध्यास्त्रीचे 4 प्रकार आहेत. प्रजा नसणारी स्त्री, जिची मुले जिवंत राहत नाही अशी स्त्री, जिला केवळ मुलीच होतात अशी स्त्री, जिला केवळ एक संतान असते अशी स्त्री, रात्री देवीचे ध्यान करून सहस्रनामाचे पठण करून आपली इष्ट स्त्री जणू फास टाकून ओढल्याप्रमाणे आणि हत्तीच्या अंकुशाप्रमाणे खेचल्याप्रमाणे जवळ येईल, मग ती अंतःपुरात गेली का असेना. हा प्रयोग एक प्रकारचा अर्धमूलक अशा परदारा अपहरण करता नव्हे तर स्वस्त्रीचे अपहरण झाले असल्यास हा प्रयोग आचरतात. या प्रयोगात पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे लागते. राजाला जिंकण्यासाठी ज्या राजाला जिंकायचे आहे त्या दिशेला राजा राहत असेल त्या दिशेकडे तोंड करून पाठकाने देवीच्या पूजनात पूर्ण गडून जाऊन 3 रात्री या सहस्रनामाचा पाठ करावा. 3 रात्र 3 दिवस आणि 3 रात्री. दिवसाचे 30 प्रहर असतात. नित्यकर्म ठीक प्रकारे केल्यानंतर 24व्या प्रहरापर्यंत सहस्रनाम पठण करावे. एका प्रहरात 48 मिनिटे असतात. या हिशोबाने सुमारे 19 तास सहस्रनाम पठण करायला हवे. आणि तो राजा परवश होऊन घोड्यावर किंवा हत्तीवर आरूढ होऊन त्या भक्ताकडे जातो आणि त्याच्या पुढं एखाद्या चाकराप्रमाणे लोटांगण घालतो. अशा प्रकारे वश झालेल्या तो राजा त्या भक्ताला आपले राज्यसुद्धा किंवा खजिनासुद्धा देऊन टाकतो. या रहस्यमय सहस्रनामाचे नित्य पठण करणाऱ्याचे नुसते मुख अवलोकन करताच 3 लोके मोहून जातात, गोंधळून जातात. जो या सहस्रनामाचा पाठ एकदा तरी भक्तिपुरस्सर करतो त्याच्या शत्रूचा निपात शरभेश्वर नावाचे भैरव करीत असतात. या सहस्रनामाचे पठण करणाऱ्याच्या विरुद्ध अभिचार क्रिया केल्यास ती निष्फळ ठरते. किंबहुना प्रत्यंगिरा रस स्वतःची ती क्रिया किंवा अभिचार कर्म करणाऱ्यावर ती क्रिया उलटून त्याचा नाश करते. शरभेश्वर हा शिवाचा अवतार आहे. शरभेश्वराचे प्रयोग तंत्रात प्रसिद्ध आहेत. हा एक मारक प्रयोग आहे, श्रेष्ठ प्रयोग आहे. अभिचार शेन यागादी रूपात असतो. अजाणतेपणे वैराचे मरण या योगे घडते. प्रत्यंगी रस भद्रकाली देवता हिचे वर्णन अथर्ववेदात आहे. शौनकाच्या 32व्या ऋचात किंवा पेप्पलाद शाखेच्या 48व्या ऋचात हिचे वर्णन केले आहे. नारद तंत्रातसुद्धा हा प्रयोग सापडतो. या सहस्रनामाचे पठण करणाऱ्याकडे जो क्रूर दृष्टीने पाहतो त्याला मार्तंड भैरव लवकरच आंधळे करतात. मार्तंड भैरव श्री शिवाचा एक अवतार आहे. कर्नाटकात प्रेमपूर येथे जन्म आणि महाराष्ट्रामध्ये हे ते नाव फार प्रसिद्ध पसरलेले आहे. मैलार तंत्र, रुद्रायमाला तंत्रात त्याचे प्रयोग सांगितले आहेत. या सहस्रनामाचा जप करणाऱ्याची संपत्ती चोरांनी हरण केल्यास त्या चोरांना तो कुठेही लपला असेल तरी क्षेत्रपाल त्याला ठार करतो असे तंत्रात सांगितले आहे. या सहस्रनामाचा एकाग्र मनाने जप करणाऱ्याबरोबर विद्याविषयक वादविवाद वा चर्चा करण्यास कोणी विद्वान करू जाईल तर नकुलेश्वरी देवी त्या विद्वानाला लगेचच मूक करेल. त्याची वाचाच बंद होईल. विद्यासू 14 विद्या नकुलेश्वरी हिचा मंत्र ऐतरेय अरण्यकात आहे. भगवान श्री परशुरामांनी आपल्या कल्पसूत्रात याचा उल्लेख केला आहे. प्रपंचसार आदी ग्रंथात हे प्रयोग प्रसिद्ध आहे. या सहस्रनामाचा जप करणाऱ्याबरोबर एखादा राजा युद्ध करील तर दंडिनी स्वतः त्याचे सर्व सैन्य नष्ट करेल. दंडिनी वाराह तंत्रातील प्रसिद्ध देवता संहारेत संहार करते.
सैन्यातील सैनिकांची परस्परात भांडणे लावणे, काही सैनिकांचं उच्चाटन करणे, काही सैनिकांचा वध करणे, अशा प्रकारची षटकर्मे सांगितली आहेत. शाबर चिंतामणी ग्रंथात पुढील 6 कर्मे सांगितली आहेत: शमन, वशीकरण, अडथळे, वैर, फूट पाडणे, नाश आणि तंत्रराज, रक्षा, शांती, जपो, लाभ, निग्रह, निधनम तथा अशी षटकर्मे दिली आहेत. अधिक माहितीसाठी सौभाग्य यत्नकराच्या 23व्या तरंगात ते पहा. सतत 6 महिने भक्तिपुरस्सर जप करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी कायमचे वास्तव्य करते. स्वतः लक्ष्मी ही स्वभावता चंचल आहे, पण तिचा हा स्वभावही येथे बदलतो. हा एक धनकारक प्रयोग आहे. महिन्यातून कमीत कमी एकदा किंवा शक्य नसेल तर रोज, किंवा शक्य असेल तर रोज, किंवा शक्य असल्यास आणखी चांगले म्हणजे रोज 3 वेळा या सहस्रनामाचे पठण करणाऱ्याला जिभेवर टोकावर भारती म्हणजे स्वतः सरस्वती वाग्देवता नृत्य करत राहील. एक 15 आळस न करता सहस्रनाम पठण केल्याने एकाच दृष्टिपातात स्त्रियांना तो व्यक्ती मोहिनी पाडू शकतो. या जन्मामध्ये एकदा देखील पठण करणाऱ्याशी योगायोगाने संबंध येणाऱ्या मनुष्याची सुद्धा पापे नष्ट होतात. हे द्विज, हे सहस्रनाम जो जाणतो त्यालाच अन्न, वस्त्र, धन आणि धान्य द्यावे. दुसऱ्या कोणालाही असे दान करू नये. जो पंचदशी मंत्र म्हणजे श्रीविद्या मंत्र जाणतो, जो श्रीचक्र म्हणजे श्रीयंत्राची पूजा करतो आणि जो सहस्रनामाचे पठण करतो तो सत्पात्र हो असे शहाणे लोक समजतात. आणि म्हणूनच श्रीदेवीला प्रसन्न करू इच्छिणाऱ्याने पुरुषाने अशा सत्पात्र मनुष्यालाच प्रयत्नपूर्वक दान करावे. सहस्रनामाचा जप न करणारा किंवा पंचदशीचे श्रीविद्येचे ज्ञान नसणारा पशु समान हो आणि त्याला दिलेले दान निरर्थक होते. म्हणूनच विद्वान मनुष्याने दान घेणाऱ्याचीही ज्ञानाची परीक्षा करून नंतर त्याला दान द्यावे. सहस्रनामाचे पठण आणि श्रीललितेची पूजा नियमानुसार होते आहे की नाही याची परीक्षा करावी. हे घटोद्भव अगस्त्य मुनी, ज्याप्रमाणे श्रीविद्येचा बरोबरी करणारा दुसरा मंत्र नाही आणि श्रीललितेची बरोबरी करणारी अन्य देवता नाही, त्याचप्रमाणे या सहस्रनामाची बरोबरी करणारे अन्य स्तोत्रही नाही. हे उत्कृष्ट सहस्रनाम जो कोणी पुस्तकात लिहून काढतो आणि भक्तिपुरस्सर त्याची अर्चना करतो त्यावर त्रिपुर सुंदरी प्रसन्न असते. देवीचे रितसर उपासक नसणाऱ्याकरता हा श्लोक आहे. मंत्र, सहस्रनाम आणि श्रीमुखातून अर्थासहित ज्यांना मिळाले आहे आणि जे त्याप्रमाणे आचरण करतात तेच खरे उपासक होय. आता पुष्कळ सांगणे तरी कशाला, हे कुंभोद्भवा अगस्त्य मुनी, तू हे ऐकून घे की सर्व तंत्रामध्ये याच्या पुढचे स्तोत्र आढळत नाही. याकरता ललिता उपासकाने अत्यंत आदरपूर्वक याचे पठण करायला हवे. कमळ, तुळशीचा गुच्छ, कल्हार, कदंबक, चंपक आणि जाईच्या फुलांनी, तसेच मोगरा, करवीरक, उत्पल, बिल्वपत्र, कुंद, केसर, पातळ, केवडा, बटमोगरा सारख्या अन्य सुगंधित फुलांनी या सहस्रनामाच्या पठणासह एकदा केलेल्या श्रीचक्राच्या पूजनाने जे पुण्यफळ लाभते त्याच्याबद्दल मी काय सांगू. हे पुण्यफळ खुद्द महेश्वरात देखील वर्णन करता येणार नाही. आपल्या श्रीचक्र पूजनाची पुण्यफले श्रीललिता मात्र ओळखते आणि जाणते. या सुगंधित फुलांचा प्रयोग हा असा आहे की हा प्रयोग पुढील प्रमाणे आहे. श्रीचक्र पूजनाच्या प्रारंभी असे म्हणावे, अपार पुण्यप्राप्तीसाठी मी अमुक अमुक फुलांनी देवीची पूजा करणार. नंतर आसन पूजा करावी, नंतर पहिला अध्याय म्हणावा, नंतर 3 न्यास करावे आणि मग प्रत्येक नाम म्हणजे प्रत्येक मंत्र चतुर्थी विभक्तीत घेऊन त्याच्यापूर्वी ओम ह्रीम श्रीम म्हणून चतुर्थी नावानंतर ते ओम श्रीमाते नमः असं ओम असं ठेवावे. जसे की ओम ह्रीम श्रीम श्रीमाते नमः ओम असे हलकेच श्रीचक्राच्या बिंदूवर देठातून फूल बाहेर येताना जसे असते त्या प्रकारे फुलाचे ऊर्ध्वमुख ठेवून ते व्हावे आणि पुढे सहस्रनामे संपेपर्यंत दुसऱ्या प्रकारची फुले न वाहता एकाच प्रकारचे एक फूल सतत ते नवीन त्याच प्रकारचं फूल वाहने चालू ठेवणे. पुन्हा अखेरीस ओम उच्चारावे. असे 3 न्यास करावे आणि शेवटाला 3 अध्याय म्हणावा, म्हणजेच हा फलश्रुतीचा अध्याय म्हणावा. मग हा प्रयोग पूर्ण होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा, कमेंट जरूर करा. मी वाट पाहत आहे.
सर्वांना ओम नमो नारायण.